एवढंच माझं म्हणणं. चला, मी तिवारी यांच्या थांबा, तुम्ही थांबा, मी येतो परत तुमच्याकडे. अजितदादांनी शरद पवारांना सोडलं, योग्य झालं की अगदी योग्य आहे. ज्या लोकांनी त्यांना योग्य की अयोग्य? अयोग्य, अगदी योग्य. कारण त्याचं असं आहे की ज्या लोकांनी शरद पवारांसोबत जे त्यांनी आज त्यांना वोट दिलं आणि त्यांना निवडून आणलं होतं किंवा त्यांना अपक्ष म्हणून जर उभं केलं होतं, त्या लोकांचा सगळ्यांचा विश्वासघात आहे अक्षरशः. कारण त्यांनी आता जी त्यांची जी विचारधारा वगैरे हे होती, याची कुठे गेली सगळी विचारधारा यांची? पण अजित पवार असं म्हणतात की शरद पवार अनेक वेळा भाजपसोबत गेले, मग त्यांची विचारधारा नाही, या प्रकारामध्ये सांगायला गेलं तर हे सगळं जे आहे याच्यामध्ये फक्त एवढं, हे फक्त राजकारण जे आहे अतिशय घाणेरडं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये लोकांच्या हिताचं बघायला गेलं तर आता लोकांचं हित काही राहिलेलं नाही आता सध्याला. यांना फक्त स्वतःला, नेत्यांना फक्त स्वतःचं हित कसं आहे ते बघतायत आणि त्यासाठी त्यांना ते पक्ष अपक्ष वगैरे काही राहिलं नाही. जिकडे जमेल तिकडे ते पळ वाट करतायत. वकील आहे म्हणून वकील सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या निर्णयावर वकील जे असतात ते अभ्यास करत असतात, कारण त्यांनाही प्रॅक्टिसमध्ये त्याचा आधार होतो किंवा मदत मिळते. आता मला सांगा, 16 अपात्र आमदार आहे, तुम्हाला काय वाटतं अपात्र होतील की नाही होतील? हे तर आता निर्णयावर डिपेंड आहे. पण सध्याची परिस्थिती बघता फक्त एवढंच म्हणता येईल की अजित पवार हे जे गेलेले हे राष्ट्रवादी नाही, हे अवसरवादी आहेत. आणि हे अवसरवादी यांना मतदाराची काही किंमत नाही आहे. कारण मतदार जेव्हा एक मतदान करायला जातो त्याच्याकडे एक एजेंडा असतो, तो एका पक्षाकडे त्या पक्षाचा एजेंडा म्हणून बघत असतो. आणि ही टोटली त्यांनी मतदारांचा अपमान केलेला आहे. आणि इथे सध्याची परिस्थिती बघता जो पक्षांतराचा कायदा आहे हा लवकरात लवकर लागू करण्यात यावा, नाहीतर मतदारांची अशीच पायमल्ली होत आहे. मला सांगा, शरद पवार पुणे उभे राहतील? ते पुन्हा आता दौरे करतायत, एवढं वय झालं, उभे राहतील? सर त्यांना उभं राहावं लागेल, कारण ते त्यांचं राजकारण आहे. ते कधी नाही उभे राहिलं तर राजकारण संपून जाईल. तुम्हाला काय वाटतं? पवार स्वतः म्हणतायत की मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढेन आणि परत माझी पक्षाने मोठ्या ताकदीने उभी करणार आहे. त्यांच्यात ती ताकद आहे, त्यांच्यात ती एबिलिटी आहे. आणि महाराष्ट्राचे जे थोर नेते आहेत त्यांच्याकडे ती भावना आहे आणि त्यांच्याकडे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्टेड आहे ना, ते ह्या नेत्यांकडे अट्रॅक्टेड आहेत. असं तुम्हाला काय वाटतं, शरद पवार उभे राहतील? हो, राहतीलच, नक्कीच राहणंच आहे त्यांना. कारण हे जे आहे ते राजकारणच आहे आणि त्यांना राजकारणासाठी ते उभं राहणंच आहे. तसं पाहता ते राजकारण चाललंय ते सगळं घाणेरड्या प्रकारात चाललेलं आहे, अतिशय अयोग्य आणि गलिच्छ. कोण जबाबदार आहे हे सगळं जे सुरू आहे? कशामुळे? कोण जबाबदार आहे? सरकार, भाजप सरकार. ते फक्त नेत्यांना ईडीचा धाक दाखवून काही हे करून स्वतःच्या पक्षामध्ये घेत आहेत. आणि नेते ही जे स्वतः भ्रष्टाचारी आहेत, स्वतःला क्लीन करण्यासाठी ते त्या पक्षामध्ये जात आहेत, बाकी दुसरं काही नाही आहे. की ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या दिवशी शपथविधी होतो त्याच दिवशी जे अपघातामध्ये गेलेली लोक आहेत त्यांचा अंत्यविधी तिकडे आणि इकडे नेते स्वतःचा शपथविधी घेतात. तर याच्यावरून लक्षात येतं की नेत्यांना जनतेचं आणि विकासाचं काही पडलेलं नाही, फक्त स्वतःचाच बघतायत ते. म्हणजे त्यांचा विकास तोच जनतेचा विकास आहे, जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. पण सरकार म्हणून काय काम केलं पाहिजे? राजकारण्यांनी सरकार म्हणून काय काम केलं पाहिजे? राजकारण्यांनी सरकार म्हणून अगोदर सर्वसमावेशक भूमिका घेऊन काम करायला हवं. सगळ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करायला पाहिजे, ना की राजकारण्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी काम करायला पाहिजे. काल परवाची गोष्ट आहे, एक दिल्लीतून देशाचे पंतप्रधान सिंचन घोटाळा आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याबद्दल बोलतात आणि 3 दिवसात महाराष्ट्रात सत्ता बदल होतो. असा काय चमत्कार होतो ते शोधायचं. आता सध्या जनतेला ते शोधून पुढे राजकारण. काय चमत्कार झाला? आता तिवारी साहेब, एकनाथ शिंदेचे तुम्ही काम करता, आता भाजप तुमच्यासोबत आहे, आता तुमची अडचण होणार, मंत्रिपद कमी मिळेल? नाही, अडचण काही नाही आहे. हे जे बाकीचे लोक बोलतात आहे यांना एक बात माहीत नहीं है कि जो राजनीति होती है वो सत्ता की प्राप्ति के लिए ही होती है. और हर एक नेता और हर एक राजनेता यही काम करता है कि वो सत्ता बनाए, सरकार बनाए और उस सरकार को चलाए. और कोई भी राज्य बिना सरकार के रहना नहीं चाहिए, ये हमारा नियम है. इसलिए किसी न किसी सरकार की ज़रूरत है. हमारे पार्टी के नेता एकनाथ शिंदे जी और भाजपा के देवेंद्र फडणवीस जी और अजीत पवार का भी जो इंक्लूजन उनके गुट का हुआ है एनसीपी का, ये फैसला एकदम सही है और मैं इसका पूरा समर्थन करता हूँ. अजीत पवार ने तो बीजेपी के ऊपर बहुत सारे आरोप किए थे, उनकी इंक्वायरी भी शुरू थी, हसन मुश्रीफ की इंक्वायरी शुरू थी. लोगों में ये नहीं जाएगा कि ईडी का दबाव लेकर इनको लाया गया और लोकसभा की तैयारी हो रही है?
नहीं, ऐसा कोई बात नहीं होता है कि ये दबाव है वो दबाव, ऐसा कोई बात नहीं रहता है। हर कोई लोग वही करना चाहते थे, जो उसमें असफल हो जाते हैं तो इल्ज़ाम लगाना शुरू करते हैं। और राजनीति जो है वो हमेशा से संभावनाओं का ही खेल है, उसमें पॉसिबिलिटीज और प्रोबेबिलिटीज ही चलती रहती है। तो आम साधारण जो जनता है उसको हमेशा लगता है कि उन्होंने ऐसा कर दिया वैसा कर दिया, लेकिन जो राजनीतिक समीकरण है और उसका जो गुड़ा भाग है वो हर एक नेता को बैठाते रहना पड़ता है, क्योंकि उसको सरकार कैसे चलाना है, अल्टीमेटली उसको राज्य को आगे भी लेकर के जाना होता है। तो कोई न कोई सरकार की ज़रूरत होती है और हमने सरकार बनाया है और उसको बढ़िया से चला रहे हैं। हे म्हणतात सरकार बरोबर बनवलं. सरकार बनवलं असं बरोबर बनवलं असं म्हणता येणार नाही, कारण शेवटी समाजाला पर्याय नसतो की सरकार हे चाललं पाहिजे. आणि ह्यांच्यात एकमेकाचे ग्रुप क्रिएट झालेले आहेत आणि ते काही त्यांचे इतर काही उद्योग असतात ते अवॉइड करण्यासाठी ते एकमेकाला प्रोटेक्शन घेतात. एखाद्या पार्टीमध्ये गेलं तर दे गॉट द प्रोटेक्शन ऑफ इट. बट आवर प्राईम मिनिस्टर हॅज सेड that in our country there's two things we have to eradicate. First of all, there's corruption has to be rooted out from the country, and second thing, nepotism. Nepotism means एखाद्या मंत्री असेल तर त्याचा मुलगा येतो, त्याची मुलगी येते, भाची येते, रिलेटिव्स आर गोइंग टू टेक इन दॅट वन. आणि रिअल कार्यकर्ता हा त्या राजकारणापासून किंवा त्याला त्याच्यातून जो काय त्याचा जो उपयोग घ्यायचा असतो त्यापासून ते लांब होतात. त्यामुळे एक दृष्टीनं हे करप्शन आणि नेपोटिझमवरती वी हॅव टू कीप माहिती आहे प्राईम इम्पॉर्टन्स ऑन दिस पॉईंट ऑफ इट. सेकंडली त्यांच्या एखाद्या याच्यावरती जर कारवाया ह्या नुसत्या ईडीच्या नाहीत, लॉट ऑफ करप्शन वी हर्ड इन द कोर्ट of it, lot of litigations goes on against the ministers, corporators, that they should have to be hatched in the law of it, and they should have to be punished for it. Because not only the MLAs are doing thing, there's this MPs also involved in it, the corporators also involved in it, and all these things you have to see. Suppose if a person commit the offense and prima facie seems to be at, police immediately going to be arrested that person. As far as these MLAs and MP and corporators as a political persons as covered, they are get the protection of it.